हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब चॅनल या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे ड्रग्स, कोणते कोणते ड्रग्स असतात, त्याचे ऑब्जेक्टिव्स वगैरे आपण आज बघणार आहे. तर सर्वात आधी आपण बघू इंडेक्स, म्हणजे कोणते ड्रग्स आपण बघणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला माहिती इफेक्टिव्ह वाटत आहे, हेल्पफुल असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. त्यानंतर आपण बघू ऑब्जेक्टिव्ह अँड करंट राईट्स काय आहे ते बघणार आहे आपण ड्रग्सचे. त्यानंतर आपण बघणार आहे यामध्ये अँटीबायोटिक्स ड्रग्स, त्यानंतर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, अँटीइमेटिक्स ड्रग, त्यानंतर आपण बघणार आहे ॲनाल्जेसिक ड्रग्स, हिमॉर्फेजिक ड्रग्स, त्यानंतर अँटी प्रोजेस्टेशनल स्टेरॉइड्स, अँटीहिस्टेमाइन, त्यानंतर बघणार आहे अँटी कन्व्हल्संट्स, त्यानंतर ॲनेस्थेटिक ड्रग्स आणि बिब्लिओग्राफी. हे सर्व ड्रग्स आपण आज बघणार आहे. तर बघूया आपण एक एक ड्रग्स. सगळ्यात आधी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह लिहायचं आहे की काय पर्पज आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते लिहायचं आहे. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह मी आता इथे इलॅबरेट नाही करणार, कारण खूप सारं आपण सबमिशनच्या यांनी पर्स्पेक्टिव्हनी लिहिलेलं आहे, त्यामुळे मी आता हे रीड नाही करणार. तुम्ही अशा प्रकारे ड्रगचं सबमिशन करू शकता. हे बघा, ठीक आहे. पॉज करू तुम्ही लिहू शकता. आणि त्यानंतर आपण इथे लिहिलेलं आहे करंट प्रॅक्टिस काय आहे, राईट्स काय आहे, ठीक आहे. राईट पेशंट, राईट मेडिकेशन, राईट डोस, राईट रूट, एक 1 बाय 1 इलॅबरेट केलं आहे. तर हे राईट्स आहेत. राईट टाईम, राईट डॉक्युमेंटेशन आणि राईट रिस्पॉन्स. त्यानंतर आपण इथे लिहिलेलं आहे अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्समध्ये आपण कोणते ड्रग्स कवर केले आहेत ते हे ड्रग्स आपण अँटीबायोटिक्समध्ये प्रेग्नेन्सीमध्ये यूज होतात ते लिहिलेलं आहे. त्याबद्दल अँटीबायोटिक्स म्हणजे काय, कसं वर्क करते, थोडी इन्फॉर्मेशन त्याबद्दल लिहिली आहे. आणि त्यानंतर अँटीबायोटिक्स प्रेग्नेन्सीमध्ये कोणते यूज होतात ते 1 बाय 1 आपण इलॅबरेट करू. सर्वात आधी आपल्याला सिरियल नंबर, नेम ऑफ ड्रग्स असा एक कॉलम बनवायचा. त्यानंतर डोस किंवा रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन काय असते, त्यानंतर कॉन्ट्रा इंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. अशा प्रकारे आपल्याला बुक्स आखून घ्यायचं आहे आणि एक एक ड्रग्स इलॅबरेट करायचं आहे. सगळ्यात आधी बघणार आहे आपण मेट्रोनिडाझोल या टॅबलेटचा आपण डोस रूट लिहायचा. हे बघा, अशा प्रकारे जसं मी लिहिलेलं आहे. नेम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर आपण दुसरा ड्रग्स बघणार आहे ॲझिथ्रोमायसिन, जे प्रेग्नन्सीमध्ये यूज होतात तेच आपण लिहिलेलं आहे तिथे, ठीक आहे. त्यानंतर ॲझिथ्रोमायसिनचे पण आपण डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर हे आहे इरिथ्रोमायसिनचं पण आपण सेम फॉर्मॅट कॉपी केला आहे, सेम तसंच नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटीपर्यंत. त्यानंतर पेनिसिलिनचा कोणता डोज असणार, रूट काय असणार, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय राहणार, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशनमध्ये काय होते, साईड इफेक्ट काय असू शकतात पेनिसिलिनचे, त्यानंतर नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. त्यानंतर सिफोलोस्पोरिन, याचे पण सेम ही कॅप्सूल किती mgचे असतो, डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, साईड इफेक्ट अँड नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी इन सिफेलोस्पोरिन ड्रग्समध्ये. त्यानंतर क्लिंडोमायसिन, यामध्ये पण नेम ऑफ ड्रग लिहायचं हायलाईट करून. त्यानंतर डोज आणि रूट लिहायचा, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन लिहिलेले आहेत आपण, कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहे, साईड इफेक्ट काय होतात, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ते आपण लिहिलेले आहे. त्यानंतर आपण बघणार आहे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगमध्ये इन्फॉर्मेशन लिहायची की काय असते अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स, त्यानंतर थोडीशी इंट्रोडक्शन आणि त्याची डेफिनेशन, आणि कॉमनली यूज अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स इन प्रेग्नेन्सी आर, म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये कोणते आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स यूज करतो. तर लॅबेलेटॉल, मेथॅलोडोपा, निफेडिफिन, हायड्रोलायझिन, हे आपण 4 ड्रग्स दिले आहे. हे 4 ड्रग्स आपण 1 बाय 1 आता इलॅबरेट करू, त्याचे डोज, रूट सर्व बघून घेऊ, ठीक आहे. लॅबेलेटॉलचं हे एक ब्रँड नेम आहे, ठीक आहे. डोज, रूट आपण लिहिलेलं आहे 20 mgची असते म्हणून. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असते, त्यानंतर इंडिकेशन आपण लिहिलेली आहे,
कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट्स काय असू शकतो आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय इन लॅबेलेटॉल टॅबलेटमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे मिथॅलेडोपा. याच्यामध्ये डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि मिथॅलेडोपाचे काय साईड इफेक्ट होतात आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. ठीक आहे. त्यानंतर निफिडेपिन कॅप्सूल. याचे पण सेम डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन काय असतात निफिडेपिनचे, कॉन्ट्राइंडिकेशन काय असू शकतात, साईड इफेक्ट्स काय असू शकतात आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. त्यानंतर आहे हायड्रोलायझिन. सेम डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. थोडं फास्ट घेते. त्यानंतर अँटीमेटिक्स. अँटीमेटिक्सची डेफिनेशन आपण काय असते, अँटीमेटिक्स म्हणजे काय असते आणि कॉमनली अँटीमेटिक ड्रग्स इन प्रेग्नेन्सी. प्रेग्नेन्सीमध्ये अँटीमेटिक्स कोणते अँटीमेटिक्स ड्रग्स आपण प्रेग्नेन्सीमध्ये यूज करतो. दॅट इज मेटॅलोक्लोप्रामाइन आणि ऑन्डेनसेट्रॉन. आता वन बाय वन आपण हे इलॅबरेट करू. अँटीमेटिक्स, मेटोक्लोरामाइन, डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन दिली आहे, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. देन ऑन्डेनसेट्रॉन. ऑन्डेनसेट्रॉनचं नेम ऑफ ड्रग, रूट काय आहे, डोज काय आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय लिहायची आहे, त्यानंतर इंडिकेशन काय असतात, कॉन्ट्राइंडिकेशन काय असतात, साईड इफेक्ट काय असू शकते आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑन्डेनसेट्रॉन टॅबलेट. त्यानंतर आपण बघणार आहे ॲनाल्जेसिक ड्रग्स. ॲनाल्जेसिक ड्रग्स म्हणजे काय, थोडी इन्फॉर्मेशन लिहायची. त्यानंतर कॉमनली ॲनाल्जेसिक ड्रग्स इन प्रेग्नेन्सी. जे कॉमनली यूज होतात प्रेग्नेन्सीमध्ये ॲनाल्जेसिक ड्रग्स ते आहेत हे डायक्लोफिनॅक, ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन आणि ॲसेटामिनोफेन. तर हे कॉमनली यूज होतात इन प्रेग्नेन्सी. तर ते वन बाय वन आपण इलॅबरेट करू. ठीक आहे. इंजेक्शन डायक्लोफिनॅक. इंजेक्शन डायक्लोफिनॅकचं जे आहे डोज, रूट ते लिहून घ्यायचं. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असू शकते, इंडिकेशन काय असतात, कॉन्ट्राइंडिकेशन काय असतात, साईड इफेक्ट काय असू शकतात आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डायक्लोफिनॅक इंजेक्शन. त्यानंतर ॲस्पिरिनचं सुद्धा डोज अँड रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲस्पिरिन. ओके. देन आहे आयबुप्रोफेन. आयबुप्रोफेन जे नाव आपण लिहून घेतलं. त्यानंतर डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट अँड नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी इन आयबुप्रोफेन. त्यानंतर ॲसेटामिनोफेन. यामध्ये पण सेम डोज, रूट लिहून घ्यायचा आपल्याला ॲसेटामिनोफेनचा. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी इन ॲसेटामिनोफेन. त्यानंतर आपण बघणार आहे आता अँटीहिमा. तर अँटीहिमॉर्फेजिकमध्ये काय असतो, अँटीहिमॉर्फेजिक आणि कॉमनली यूज अँटीफिनॉर्जिक ड्रग्ज इन प्रेग्नेन्सी आर. म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये आपण कोणते अँटीहिमॉर्फेजिक ड्रग्ज आपण यूज करतो. फिब्रोजेन, विटॅमिन के, त्यानंतर ब्लड कोॲग्युलेशन फॅक्टर्स आणि अँटीफिब्रोनॉलेटिक्स. ते आपण वन बाय वन इलॅबरेट करू. अशा आडव्या प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. पूर्ण बुकचं असं आडव्या फॉर्ममध्ये आखून लिहायचं. ठीक आहे. फायब्रोजेनमध्ये आपण सेम नेम ऑफ ड्रग, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, त्याचं कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट काय असू शकतात आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. त्यानंतर विटॅमिन के. विटॅमिन केमध्ये सेम लिहायचं आहे आपल्याला डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, विटॅमिन केची इंडिकेशन, विटॅमिन केची कॉन्ट्राइंडिकेशन, त्याचे साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. ब्लड कोॲग्युलेशन फॅक्टरमध्ये सेम त्या ब्लड कोॲग्युलेशन फॅक्टरचे डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. अशा प्रकारे लिहून घ्यायचं. पॉज करू लिहायचं आहे तुम्हाला. मी थोडं फास्टमध्ये घेत आहे, खूप जास्त असल्यामुळे मी आता रीड नाही करणार. अँटीफ्रेजनेटिक, डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. आता बघणार आहे आपण अँटीप्रोजेस्टेशनल स्टेरॉइड. कॉमन थोडी इन्फॉर्मेशन त्याविषयी लिहून घ्यायची. त्यानंतर कॉमनली यूज
अँटी प्रोजेस्टेशनल स्टेरॉइड ड्रग्ज इन प्रेग्नेन्सी. त्यामध्ये 3 ड्रग्ज आहेत, मिझोप्रोस्टॉल, ऑक्सिटोसिन आणि कार्बोप्रास्ट. तर आपल्या बघू आपण वन बाय वन. मिझोप्रोस्टॉल फंक्शन्स, नेम ऑफ ड्रग मिझोप्रोस्टॉल, त्यानंतर मिझोप्रोस्टॉलचा डोज अँड रूट, मिझोप्रोस्टॉलचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, त्याचे इंडिकेशन, मिझोप्रोस्टॉलचे कॉन्ट्राइंडिकेशन, त्याचे साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. त्यानंतर आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनचं सेम, नेम ऑफ ड्रग, डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. सेम कार्बोप्रास्टचं पण सेम. ठीक आहे, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटीपर्यंत. आणि त्यानंतर आपण बघणार आहे अँटीहिस्टेमाइन. अँटीहिस्टेमाइनची इन्फॉर्मेशन थोडी काय असते, अँटीहिस्टेमाइन म्हणजे काय, आणि कॉमनली अँटीहिस्टेमाइन ड्रग इन प्रेग्नेन्सी. प्रेग्नेन्सीमध्ये जे कॉमनली यूज होतात ते ड्रग्स आपण वन बाय वन, 11 ड्रग्ज जे यूज होतात ते वन बाय वन आपण इलॅबरेट करणार आहे. तुम्हाला दाखवून देते. ठीक आहे. एक आहे अझेटाडाईन. त्यामध्ये हे सर्व नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी, ॲक्शन, मेकॅनिझम, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण इथपर्यंत. त्यानंतर सिट्रिझिन. सिट्रिझिनमध्ये पण सेम, डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर आहे क्लोरोफिनारामाइन. सेम, डोज, रूट, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर आहे क्लिमास्टाईन. सेम, मला लिहून घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवून देते म्हणजे तुमच्या यूजमध्ये येणार ड्रग्स. पूर्ण नेम ऑफ ड्रग्सपासून तर पूर्ण नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी लिहिणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर डिफेंड्रामाइन. सेम, डोज, रूट, मेकॅनिझम ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. लॅट्राडाईन. सेम आपण लिहून घेतलेलं आहे इथे, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी आणि साईड इफेक्टपर्यंत. त्यानंतर अझेलस्टाईन. हे बघा, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. डोज, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. प्रत्येक ड्रगचे आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, डोज सर्व लिहिलेलं आहे. ब्रुफेनारामाइन. इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. फिक्झोसाईन. फिक्झोक्सेसाईन. काही असे असतात जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, इंडिकेशन, ठीक आहे, हे सर्व नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी करतात. त्यानंतर आहे आपलं अँटीकोॲग्युलंट ड्रग्स. अँटीकोॲग्युलंट ड्रग्समध्ये सेम जे माहिती असते, अँटीकोॲग्युलंट ड्रग्स म्हणजे काय, त्यानंतर इन्फॉर्मेशन थोडी, आणि कॉमनली आर यूज अँटीकोॲग्युलंट ड्रग्स इन प्रेग्नेन्सी. प्रेग्नेन्सीमध्ये यूज होणारे अँटीकोॲग्युलंट ड्रग्स. त्यामध्ये आपण बघणार आहे मॅग्नेशियम सल्फेट, फिनामाइन, डायझेपाइन, फिनोबॉर्बिटल, लेमोट्रेजाइन आणि लॅव्हेट्रिसिरम. वन बाय वन एक्सप्लेन करायचा. प्रोमोथाझाईन. त्यानंतर डोज, ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. सेम, मॅग्नेशियम सल्फेटचा डोस खूप इम्पॉर्टंट ड्रग्ज आहे हा. त्यामध्ये नेम ऑफ ड्रग, डोज, ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट काय असू शकतात, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी काय असते या ड्रग्समध्ये. फिनायटॉइन. सेम, प्रेग्नेन्सीमध्ये यूज होणारे ड्रग्स आहेत. आपण जे सर्व बघत आहे ते मॅटर्निटीशी रिलेटेड प्रेग्नेन्सीमध्ये यूज होणारे. डायझेपाम अँड ऑल. ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. फिनोबार्बिटल, डोज, ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. लॅमोट्राजाइन, डोज, ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. लिव्हेट्रासेटॉनची डोज, ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट, नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये तुम्हाला आता आपण बघणार आहे ॲनेस्थेटिक ड्रग्स. ॲनेस्थेटिक ड्रग्स म्हणजे काय, थोडी इन्फॉर्मेशन. जनरल 2 पार्ट असतात त्याचे, जनरल ॲनेस्थेटिक्स, लोकल ॲनेस्थेटिक्स, हे मेन्शन करणे जरुरी आहे. त्यानंतर कॉमनली यूज
अनेस्थेटिक ड्रग्ज इन प्रेग्नेन्सी आर. त्यानंतर बुपेवॅक्सिन, लिग्नोकॅन आणि किटॅमाइन हे 3 ड्रग्ज जनरली यूज होतात अनेस्थेटिक ड्रग्समध्ये इन प्रेग्नेन्सी. सो हे त्याचे बुपेवॅक्सिनचे डोज आहेत, ॲक्शन आहेत, इंडिकेशन आहे, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. सेम लिग्नोकेन 2% आपण जे काही यूज करतो ते डोज, ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. आणि किटॅमाइनचं नेम ऑफ ड्रग्स ते लिहून घ्यायचं. डोज, ॲक्शन, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, साईड इफेक्ट आणि नर्सेस रिस्पॉन्सिबिलिटी. सो अशा प्रकारे शेवटमध्ये आपल्याला बिब्लिओग्राफी म्हणजे आपण कुठून रेफरन्स काय आहे आपला, तर ऑक्सफर्ड डिक्शनरी. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण बघितलं आहे ड्रग बुक. हे ड्रग बुक मला वाटते की तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहिलेलं आहे, तुमची मदत होणार. जर तुम्हाला हेल्पफुल राहिलं असेल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा. थँक्यू.